तर आपण बघत होतो की कुतुबुद्दीन ऐबकचा मुलगा गादीवर बसला आणि दोन गट पडले की काही जण कुतुबुद्दीन ऐबकच्या मुलाच्या बाजूने होते तर काही जण नव्हते. मग जिथे दिल्लीत कुतुबुद्दीन ऐबक शासक म्हणून होता किंवा सत्ता राखत होता, त्या दिल्लीमध्ये कोणाला बसवलं गेलं तर कुतुबुद्दीन ऐबकचा जावई, तो कोण होता तर शमशुद्दीन इल्तुमिश. हाच आपल्याला सिलेबसमध्ये अभ्यासाला शासक आहे. त्याचं नाव आहे शमसुद्दीन इल्तुमिश. आता हा शमसुद्दीन इल्तुमिश आहे, याने किती वेळ आपलं राज्य राखलं तर 1211 ते 1235 या एकूण कार्यकाळामध्ये त्याने आपलं राज्य राखलं आणि तो दिल्लीच्या सत्तेवर आरूढ झाला. आणि याला मुख्यतः गुलाम वंशाचा संस्थापक म्हटलं जातं. कारण तसं पाहायला गेलं तर कुतुबुद्दीन ऐबकला कमी कार्यकाळ मिळाला होता, त्यामुळे साहजिकच त्याच्यानंतर त्याचा जो गुलाम होता, गुलाम म्हणण्यापेक्षा देखील त्याचा जो जावई होता तो होता शमशुद्दीन इल्तुमिश. आणि तो खऱ्या अर्थाने या एकूणच गुलाम वंशाचा खऱ्या अर्थाने संस्थापक आहे, वास्तविक संस्थापक आहे. तर त्याने काय काय केलं तर त्याने ताजुद्दीन यालदौज हा एक शासक होता, त्याचा तराईंच्या युद्धात पराभव केला. त्याच्यानंतर सिंध प्रांताचा एक शासक होता नसिरुद्दीन कुवायत सुलतान किंवा नसिरुद्दीन कुवायत, याचा देखील त्याने पराभव केला. आणि हा एक पहिला असा शासक आहे गुलाम वंशाचा ज्याने स्वतःला सुलतान अशी पदवी दिली. म्हणजे खऱ्या अर्थाने हा एक राजा किंवा एक शासक म्हणून गुलाम वंशाचा काम करू लागला. आणि ह्याने पहिल्यांदा, आता आपण म्हणतो म्हणजे आपल्याला दिसतात अनेक मकबरे आहेत देशात, अनेक ठिकाणी मकबरे म्हणजे थोडक्यात थडगा आपण म्हणू किंवा एक मुस्लिम बनावटीची अशी एक जागा. तर अशा रीतीचा जो पहिला मकबरा बनवला तो कोणी बनवला तर शमशुद्दीन इल्तुमिश याने बनवला. आता यानेच शमशी नावाच्या वंशाची स्थापना केली. म्हणजे गुलाम वंश हा एक आहेच, मात्र याने स्वतः पुढे जात एक शमशी वंश आहे त्याची स्थापना केली. त्याच प्रकारे 40 तुर्क गुलाम एकत्र केले आणि या 40 तुर्क गुलामांच्या दलाची स्थापना किंवा गटाची स्थापना ही इल्तुमिश केली, ज्याला चरगान असं देखील म्हटलं जातं. त्याच प्रकारे अनेक जो काही भाग होता इल्तुमिशच्या अखत्यारीत, त्या भागात शांतता राहावी नेहमीसाठी म्हणून त्याने काय केलं की कोतवाल नियुक्त केली. म्हणजे तेव्हापासून हा भाग आहे. कोतवाल नियुक्त केले. आता चंगेज खान हा एक मंगोली आक्रमणकारी होता, आक्रमणकर्ता होता. तर चंगेज खानच्या भयामुळे, चंगेज खानच्या भीतीमुळे ख्वारिज्मचा जो शाह होता आणि त्याचा जो पुत्र होता जलालुद्दीन, याने भारतात मला शरण द्यावं, मी भारतात येतो, शरणागत होतो भारतात, यासाठी इल्तुमिशकडे प्रार्थना केली. त्यामुळे झालं काय की भारतावर जे म्हणजे चंगेज खानचं आक्रमण होणार होतं ते टळलं. म्हणजे अशा रीतीने इल्तुमिशने आक्रमण टाळलं. आता इल्तुमिशने असा पहिला हा तुर्क सुलतान होता की ज्याने काही नाणी देखील स्वतःची काढलेली आहे. जसं की चांदीचा टंका किंवा तांब्याचं जितल नामक एक नाणं त्याने काढलेलं आहे. आणि या नाण्यांवर एका बाजूने खलिफा असं लिहिलेलं असायचं. आता म्हणजे अशा रीतीने त्याने अनेक म्हणजे निर्णय घेतलेत किंवा काही चुकीचे पण आहेत. मात्र इल्तुमिशच्या दरबारात जो कवी होता तो मिनहाज उल सिराज असं त्याचं नाव होतं. आता आपण जे पहिल्यांदा बघितलं की कुतुबुद्दीन ऐबक याने आपली जी राजधानी होती ती कुठे दिली होती आधी, लाहोरला. मात्र जेव्हा इल्तुमिश सत्तेत आला तेव्हा त्याने ती लाहोरची राजधानी दिल्लीत स्थानांतरित केली. आणि अशा रीतीने त्याने आपला कार्यकाळ 1235 पर्यंत चालवला.
मग 1235 मध्ये त्याचं निधन झालं, त्याचा मृत्यू झाला. आणि याच्यानंतर इल्तुमिशने आपल्या कुठल्या गुलामाला नाही, तर त्याची जी मुलगी तिला उत्तराधिकारी बनवलं, आणि अशा रीतीने हा गुलाम वंश पुढे चालू राहिला. इथपर्यंत कळलंय मानसी? हो. म्हणजे आपण एकदा परत बघूया, तू हवे तर महत्वाचे मुद्दे मी सांगतो ते लिहून घेतलेस तरी चालतील. की एक म्हणजे दिल्ली सल्तनत गुलाम वंश, याबद्दल आपण आधी जाणून घेऊया की नेमका हा काय आहे. तर याचा जो पहिला शासक होता तो होता कुतुबुद्दीन ऐबक. आता हा कुतुबुद्दीन ऐबक होता, त्याचा कार्यकाळ काय आहे, 1206 ते 1210. आणि हा जो कुतुबुद्दीन ऐबक आहे तो एक आक्रमणकर्ता होता. मोहम्मद घोरी त्याचा तो गुलाम होता. म्हणजे आक्रमणकर्ता मोहम्मद घोरीचा गुलाम कोण होता? कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक हा कधी सत्तेत आला? जेव्हा 1206 मध्ये मोहम्मद घोरीचा मृत्यू झाला. कारण मोहम्मद घोरीने मृत्यूच्याही आधी जेव्हा पृथ्वीराज चौहानचा पराभव केला होता तुराईंच्या युद्धात, द्वितीय युद्धात, तेव्हा भारतातल्या सत्तेचा शासक किंवा उत्तराधिकारी हे कुतुबुद्दीन ऐबकला बनवलेलं होतं. त्यामुळे मृत्यू पश्चात साहजिकच कुतुबुद्दीन ऐबक शासक बनला किंवा उत्तराधिकारी बनला. आता कुतुबुद्दीन ऐबक 1206 ते 1210 मध्ये होता. 1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला. आता याच्यानंतर दोन प्रकारे सत्तेचं विभाजन झालं किंवा सत्तेचे प्रवाह बदलले. एक म्हणजे काही इतिहासकारांच्या मते जो आराम शाह नावाचा मुलगा आहे कुतुबुद्दीन ऐबकचा, तो लाहोरच्या गादीवर बसवण्यात आला काही जणांकडून. मात्र दिल्लीच्या सत्तेत कोणाला बसवण्यात आलं, तर कुतुबुद्दीन ऐबकचा जावई अर्थात शमसुद्दीन इल्तुमिश याला बसवण्यात आलं. आता शमसुद्दीन इल्तुमिश याचा कार्यकाळ काय आहे, इसवी सनाचं म्हणजे इसवी सन 1211 ते 1235. म्हणजे ह्याने अनेक निर्णय याच्यात घेतले. ते मी पाठवेनच. म्हणजे ह्याने मकबराचं निर्माण पहिल्यांदा जे केलं ते देशात केलं ते कोणी केलं, की शमसुद्दीन इल्तुमिशने केलं. याने कोतवालांची नियुक्ती केली, चंगेज खानाचं आक्रमण परतवून लावलं, आणि आपली जी मुलगी होती रझिया तिला उत्तराधिकारी बनवलं. आणि त्याचा मृत्यू 1235 मध्ये झाला. आता एकूण जो गुलाम वंश आहे त्याचा जो कार्यकाळ आहे तो 1206 ते 1290, म्हणजे जवळपास 96 वर्ष हा कार्यकाळ सुरू होता किंवा हा वंश सत्ता देशात होती. इथपर्यंत कळलंय? हो. आता याच्यानंतरचा जो दुसरा भाग आहे की बलबान. आता बलबान नावाचा देखील एक शासकच आहे गुलाम वंशातला, जो इल्तुमिशचा गुलाम होता. आता इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की इल्तुमिशने आपला उत्तराधिकारी कोणाला बनवलं, तर रझियाला बनवलं. मात्र रझिया नंतर जो आला सत्तेत तो हा बलबान होता. कारण जो मगाशी मी उल्लेख केला की 40 तुर्क गुलामांच्या गटाची स्थापना केली, तर या बलबानचा समावेश त्या 40 तुर्क गुलामांच्या गटात होता. आणि रझिया नंतर हा सत्तेत आला. म्हणजे इल्तुमिशने म्हणजे इल्तुमिशने काय केलं की 1233 मध्ये ग्वालियरमध्ये विजय संपादित केला, आणि त्यानंतर दिल्लीत त्याला खरेदी केलं. कारण ह्याच्यात कसं असतं की एक राजा आहे त्याचा गुलाम आहे हे बनवतो, आणि अशा रीतीने हा वंश चालतो. तर अशा रीतीने काय केलं की त्याला खरेदी केलं. जेव्हा ग्वालियरमध्ये इल्तुमिशने म्हणजे इल्तुमिशचा आपण कार्यकाळ बघितलाय किती होता, 1211 ते 1235. तर या 1235च्याही आधी म्हणजे 1233 मध्ये ग्वालियरमध्ये एका युद्धात किंवा एखाद्या मोहिमेत इल्तुमिशने विजय मिळवला. आणि या वेळेला त्यांनी दिल्लीतून बलबानला खरेदी केलं. आणि त्याची आणि याच 40 तुर्की गुलामांचं दमन करून यांना बाजूला सारत बलबान
हा दिल्लीच्या गादीवर बसला. आता हा अत्यंत क्रूर शासक म्हणून देखील पाहिला जातो. याचं कारण म्हणजे जेव्हा कोणी याच्या दरबारात यायचं, मग कोणीही असो, त्या सगळ्यांना त्याने एक नियम घालून दिलेला होता, की तो म्हणजे काय, की पायावर बसून डोकं खाली ठेवून सुलतान, म्हणजे जो सुलतान कोण आहे, बलबान, बलबान असं त्याचं नाव आहे, तर त्या बलबानाच्या पायांचं चुंबन घ्यायचं. आणि या प्रथेला सिजदा किंवा पैबोस असं म्हटलं जातं. तर ही एक पद्धत त्याने दरबारात लागू केलेली होती. मग दरबारात कोणीही जरी आलं तरी त्याने पायावर बसून डोकं खाली ठेवून सुलतानाच्या पायांचं चुंबन घ्यायचं. आता हा जो बलबान होता तो काय करायचा, तर तो खूप मोठी दाढी ठेवायचा. आणि जेवढी त्याची मोठी दाढी तेवढाच त्याचा उंच मुकुट होता. त्यामुळे तो अधिकच भयभीत दिसायचा आणि अधिकच विचित्र दिसायचा. म्हणजे सत्तेचा उपभोग घेणारा असा हा बलबन किंवा बलबान शासक होता. आता आपल्याला जो सिलेबस मध्ये भाग आहे, की ब्लड अँड आयर्न पॉलिसी, म्हणजे रक्त आणि लोह योजना किंवा पद्धती. आता ही नेमकी काय आहे ती आपल्याला एखाद्या एका घटनेवरून कळेल, कारण तो क्रूर का होता आणि ही पॉलिसी त्याला किंवा त्यासाठी का वापरली जाते हे आपल्याला कळेल. तर 1279 मध्ये बंगालचा एक सुभेदार होता, तुगरील खा. आता त्यावेळची नावं ही वेगळी आहेत, कारण काही अरबी आहेत, फारसी आहेत, त्यामुळे ही नावं वेगळी आहेत. पण 1279 मध्ये बंगालचा एक सुभेदार होता, तुगरील खा. याने विद्रोह केला. आणि विद्रोह करून काय केलं त्याने, की स्वतःच्या नावाची नाणी व्यवहारात आणली. आता एकतर ज्या वंशातला किंवा ज्या सत्तेतला मुख्य राजा आहे, त्या राजाच्याही खालचा सुभेदार जो असतो त्याने विद्रोह केला आणि त्याने स्वतःच्या नावाची नाणी प्रचलित केली किंवा व्यवहारात आणली. आता यामुळे काय झालं, की बलबान खूप चिडला आणि त्याने हा विद्रोह दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आणि याच्यात अनेकांचा जीव त्याने घेतला. आता यात जी लोक मृत्युमुखी पडली किंवा ज्या लोकांचा जीव घेतला गेला, हत्या केली गेली, त्या लोकांसोबत बलबनने जे केलंय त्यावरून त्याला लोह आणि रक्त योजना किंवा पद्धती असं म्हटलं जातं. तर ते त्याने काय केलं, की त्याने जी लोक मृत्युमुखी पडली किंवा ज्या लोकांची हत्या त्याने केली होती, त्या लोकांना रस्त्याच्या किनाऱ्यावर किंवा रस्त्याच्या कडेवर असलेल्या खांबांवर लटकवलं आणि त्यांच्या डोक्यात खिळे ठोकले. काय केलं, जे लोक मृत्युमुखी पडले होते त्यांना खांबावर लटकवलं आणि त्यांच्या डोक्यात खिळे ठोकले. आणि यामुळे अनेक ठिकाणी त्याच्या नावाची दहशत निर्माण झाली. त्यामुळे कोणीही यापुढे विद्रोह करण्यासाठी पुढे येऊ शकले नाही किंवा कोणातही हिंमतही झाली नाही. त्यामुळेच अशा या आक्रमणकर्त्याला रक्त आणि लोहनीतिकार म्हटलं जातं. रक्त आणि लोहनीतिकार का म्हटलं जातं, तर एकतर तो लोकांची हत्या करून रक्त सांडायचा आणि दुसरं म्हणजे लोकांच्या डोक्यात खिळे ठोकून त्यांना अत्यंत क्रूरतेने वागवायचा, म्हणजे मेल्यानंतर देखील अवहेलना करायचा. आता त्यामुळे हा लोह शब्द आलाय, की कारण लोहाचे खिळे त्यांच्या डोक्यात तो ठोकायचा. तर अशा रीतीचा हा क्रूर शासक होता. तर आपण आज इतपतच बघणार आहोत. जो भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत.